माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जी वल्लरी असते तिने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलीस जेव्हा येतात ना तेव्हा मात्र ते आता रमाकांत राजशिर्के यांना अटक करणार असतात. पण त्यावेळेला ते सरळ सांगतात की मी काही चोरी वगैरे केली नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तुम्ही चुकीचा समज करून घेऊ नका, मी खरं सांगतोय, असं देखील आता ते विनवणी करत बोलत असतात. आणि त्याच वेळेला मात्र आम्हाला माहिती आहे की या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात हे देखील आता म्हटलं गेलेलं असतं. पण त्यावेळेला बिचारी ईश्वरी जी आहे ती मात्र आता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतानाच आता मात्र काही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आता सुचत नसतात. त्याचवेळी आता ईश्वरी त्यांच्यावरचे आरोप खोटे आहे ते सांगत असते. पण तेव्हाच अंजली म्हणत असते की नाही, आमचा या सगळ्यावर विश्वास नाही आहे, हेच या मुळात दोषी आहेत, तरी यांना शिक्षा व्हायला हवी असं अंजलीचं सुद्धा म्हणणं असतं. कारण मला माहिती आहे ना, या माणसामुळे आम्हाला काय त्रास सहन करावा लागला आहे आणि या माणसाला आताही आपण घरात ठेवून घ्यायचं आणि या सगळ्याला दुजोरा द्यायचा, म्हणजे या माणसाने जे काही केलं आहे ते तसंच चालू द्यायचं, हे असंच झालं ना. इकडे मात्र आता पोलिसांना कसंबसं ईश्वरी घालवायला बघत असते. पण त्याच वेळेला पोलीसही म्हणतात की त्यांनी कंप्लेंट केली आहे, त्यामुळे मी त्यांना आता काहीच बोलू शकत नाही, जोपर्यंत ते कंप्लेंट मागे घेत नाही ना तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, हे देखील आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच आता ईश्वरी जी आहे ती वल्लरीला सांगत असते की मामी प्लीज कंप्लेंट मागे घ्या, आपल्या घरातले जे काही विषय आहेत ते आपण घरातच सोडवूया. पण वल्लरी ऐकायला तयार नसते, कारण वल्लरीला रमाकांतला मुद्दामून पोलिसात द्यायचं असतं, जेणेकरून तिच्या मार्गातला अडथळा जो आहे तो दूर होईल. पण तो काही होत नसतो. म्हणूनच मग आता ईश्वरी जी आहे ती विचार करते की काय करावं. त्यानंतर ती आता आजीकडे जाते. आजीलाही म्हणत असते की आजी प्लीज तुम्ही तरी समजवा ना मामींना, मामींनी हे पोलीस स्टेशनमधलं प्रकरण मागे हटवायला हवं, कारण तुम्हालाही माहिती आहे की बाबा या सगळ्यामध्ये दोषी नाही आहेत, ते निर्दोष आहेत आणि त्यांच्यावरचा जो काही गुन्हा आहे तो मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. माझी आईसुद्धा या सगळ्यामध्ये निर्दोष आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या सगळ्याचा शोध लावून मी सांगेन, तसंच मी तुम्हाला सांगते, मी या सगळ्याचा शोध घेईन आणि तुमच्यापर्यंत पुरावे आणून ठेवेल. मग तर झालं. कडे असणारी आजी जी आहे ती मात्र आता म्हणत असते की आता खूप झालं, आता बस झालं. आता ती तिथे आलेल्या पोलिसांना सुद्धा सांगून टाकते की प्लीज तुम्ही जाऊ शकता, कारण आम्हाला काही ह्यांना पोलिसात द्यायचं नाही आहे. आणि हात जोडून ती आता पोलिसांकडे रिक्वेस्ट करते. मग आता पोलीस तिकडनं निघून जातात आणि जेव्हा पोलीस तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता वल्लरीसाठी हे सगळं काही कठीण होऊन बसतं. वल्लरीला असं वाटत होतं की कुठेतरी आपला प्लॅन सक्सेस होतोय की काय, कारण जर पोलिसांनी जर नेलं असतं ना तर विषयच संपला असता. पण पोलीस आता निघून गेलेले असतात, तर दुसरीकडे वल्लरी ही तिथेच उभी असते. तर अंजली आता ईश्वरीला म्हणत असते की राजेशच्या वेळेला सुद्धा तुला मी 48 तासांची मुदत दिली होती आणि तेव्हाही मी तुला सांगितलं होतं की यांच्यावरचे आरोप जे आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करून दाखव, पण तेव्हासुद्धा मला तू काहीच करून दाखवलं नव्हतंस, म्हणजेच तुला काही करता येत नाही आहे. पण तरीसुद्धा उघाच येत ना तू ह्या सगळ्यामध्ये पडते. मला एवढंच वाटतं ना की तुला जर एवढंच आहे ना तर तू हे सगळे जे काही आरोप आहेत ना हे खोटे आहेत हे सिद्ध करून दाखव, तेव्हाच मी मानेन. तुला 24 तासांची मी मुदत देते. तुझी आई आणि त्याचसोबत हे बाबा म्हणजेच रमाकांत राजशिर्के यांची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे ना, मग हे मला पुराव्यासकट सिद्ध करून दाखव. मग आता ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरीला काही झालं तरी या सगळ्या गोष्टींमधून मार्ग हा काढावाच लागणार असतो. त्यातच तिला माहिती आहे की तिच्या आई आणि त्याचसोबत ते रमाकांत राजशिर्के जे आहेत ते निर्दोष आहेत, पण त्यासाठी तिच्याकडे पुरावा नसतो ना की या लोकांना निर्दोष सिद्ध करायचा. म्हणून तर एवढे दिवस ती शांत होती. पण आता अंजलीने तिला चॅलेंज दिले म्हटल्यावर तिच्याकडेही ऑप्शन नसतो आणि म्हणूनच मग आता ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही मला सांगताय ना तर मग मी तयार आहे, मी तुम्हाला वेळ देते आणि तुम्ही जी काही वेळ मला देत आहात ती वेळेत मी सगळं काही पूर्ण करेन. म्हणजे या 24 तासांमध्ये मी माझी आई आणि त्याचसोबत तुमचे बाबा हे निर्दोष आहेत हे दाखवायचा प्रयत्न करेन. आणि सोबतच ना ती बाई जी आहे त्या बाईमुळे हा सगळा प्रसंग घडला आहे, त्या बाईलासुद्धा मी शोधून काढेन आणि तुमच्यासमोर हजर करेन. मग तर झालं ना, असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते
मात्र वल्लरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. वल्लरीला काही सुचत नसतं. वल्लरीला आता समजून गेलेलं असतं की आता संपलं, आता सगळं संपलं. म्हणजे आता जर या ईश्वरीने खरंच सगळ्याचा शोध लावला तर आपलं काय होईल, हा विचार ना कुठेतरी आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आता वल्लरी घाबरलेली असते, पण अंजलीने तिला चॅलेंज दिलेलं आहे म्हटल्यावर वल्लरीला सुद्धा आता टेन्शन असतं. पण दुसरीकडे मात्र ईश्वरीसुद्धा थोडा विचार करत असते, कारण तिला तिच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि सोबत बाबांनासुद्धा. पण आताच्या घडीला तिच्याकडे काही पुरावेच नसतात ना. ती तर 24 तासांची मुदत घेऊन गेलेली असते, पण आता तिला हे सगळे पुरावेसुद्धा सादर करायचे असतात. तेच आता तिला तिच्या आईचा म्हणजे सुप्रियाचा कॉल आलेला असतो. तिला आता कळत नसतं की काय करावं ते. तिच्या समोर ना अनेक आव्हानं असतात आणि ती आव्हानं पेलायची असतात आणि त्यासाठी ती आता झुरत असते. तिला कळत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी जी आहे तिला तर डोक्यामध्ये विचार सुरू असतात. पण सुप्रियाने जेव्हा आता व्हिडिओ कॉल केलेला असतो ना ईश्वरीला, तेव्हा ईश्वरीकडे बघून सुप्रियाला समजतं की नक्कीच आपली मुलगी ना टेन्शनमध्ये आहे. कारण आता ईश्वरीच्या डोळ्यात ना पाणी काही लपत नसतं. ईश्वरी रडत असते आणि तीच गोष्ट सुप्रियाला समजते. सुप्रिया म्हणत असते की काय झालं आहे. त्याच वेळेला आता सुप्रिया तिला म्हणत असते की काही टेन्शन झालं आहे का, काहीच घडलं आहे का घरात, तर तसं सांग, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की हो, आता जे काही घरात घडलेलं प्रकरण आहे ती सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तिला समोर दिसत असतात ना, तेव्हा मात्र आता ते ऐकून त्रास होत असतो. पण आता त्यावर सुप्रियासुद्धा म्हणत असते की मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे. मी खरंच तुझ्या पाठीशी तुझ्याबरोबर उभी राहायला तयार आहे, पण आपल्याकडे मी निर्दोष असल्याचे काहीच पुरावे नाही आहेत. त्यामुळे मी सुद्धा आता काही गोष्टी करू शकत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे आता ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं, सुचत नसतं की काय करावं ते. पण तिच्यासमोर मोठं आव्हान असतं आणि ते तिला पेलावंच लागणार असतं. कारण तिला तिच्या आईला बाबांना निर्दोष सिद्ध करायचं आहे येत्या 24 तासामध्ये आणि त्यासाठी ना ती काही देखील करायला तयार असते. पण तिची आई म्हणते की गणूबाप्पा, त्याचसोबत तुझ्या नवऱ्याची साथ जर तुझ्यासोबत असेल ना ईश्वरी, तर तू काहीच करू शकतेस. त्यामुळे तू काळजी करू नको, तुझ्यासोबत अर्णव आहे ना, तुमचं प्रेम नक्कीच जिंकेल. कारण अर्णवने सुद्धा ईश्वरीला तेच सांगितलेलं असतं ना, जेव्हा तुझी आई आणि माझे बाबा निर्दोष सिद्ध होतील तेव्हाच आपलं जे नातं आहे ते आपण पुढे नेऊया. म्हणूनच सुप्रियाने तिला तसं म्हटलेलं असतं आणि ईश्वरीसाठी सुद्धा ते करणं भाग होतं. कारण ईश्वरीला तिचं नातं पुढे न्यायचं होतं आणि त्यामुळेच मग ती आता थोडा का होईना आता विचार करत असते. आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सुप्रियाने तिला कसाबसा धीर दिलेला असतो. कारण सुप्रिया आत्तासुद्धा येऊ शकत होती, कारण घरी यायला काहीच हरकत नव्हती तिची खरं खोटं करायला, कारण त्यांच्यामध्ये काहीच दोष नव्हता. पण पुरावे नव्हते ना. पुरावे जर असले तर आता त्यांना नीट बोलता तरी येतं, कारण फक्त त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे सुद्धा बरोबर सुप्रियाला माहिती होतं. आणि म्हणूनच सुप्रिया जी आहे ती आता तसं बोलून दाखवते. सुप्रियाने आता बोलून तर फोन ठेवलेला असतो आणि जेव्हा सुप्रिया बोलून फोन ठेवते तेव्हा मात्र आता त्यातही विचार सुरू असतात. तीही तोच विचार करत असते की खरंच ना माझ्या मुलीला किती टेन्शन आहे या सगळ्या प्रकरणाचं. तिला सुचत नसतं, पण आता तीही काहीच करू शकत नसते, कारण पुरावे नाही आहेत ना. ईश्वरी पण विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता ईश्वरीला पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडायचं असतं. ईश्वरी आता बाप्पाचे वगैरे आशीर्वाद घेते. समोर देवी आईची मूर्ती असते, तिच्यासमोरसुद्धा हात जोडून ती आता प्रार्थना करत असते. कारण तिला असं वाटत असते की या सगळ्यात आहे ना तिला आता मदत मिळायला हवी आणि त्यासाठी तिने आता देवी आईसमोर हात जोडलेले असतात आणि ती सांगत असते की या सगळ्यासाठी मला बळ दे, मला पुरावे शोधण्यासाठी मदत कर, हे सुद्धा आता तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना इकडे अर्णवही आलेला असतो आणि अर्णव बघतो की ईश्वरी टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळेच मग तो आता ईश्वरीशी बोलायला जातो. ईश्वरीला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊस, मला माहिती आहे तुला आता एकटं पडल्यासारखं वाटत असेल, पण तू तसं वाटून घेऊ नकोस, कारण मी आहे तुझ्यासोबत. मग आता ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं अर्णव काय बोलतोय. पण आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की मला माहिती आहे तुला टेन्शन आलं आहे, तुला कळत नाही आहे या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, पण मी असताना तू काळजी करू नकोस.
आणि त्याच वेळेला अर्णव जो आहे तो तिची साथ द्यायला तयार असतो. हेच ईश्वरीसाठी खूप मोठं असतं, कारण ईश्वरी जे आहे ती खरं तर एकटी पडली होती आणि 24 तासात तिला हे सगळं प्रकरण जे होतं ते हँडल करायचं होतं. त्याचंच अर्णवने तिला म्हटलेलं असतं की आधीसुद्धा मी तुला बोललो होतो की तुझ्या आईला निर्दोष सोडवण्यासाठी मी तुला मदत करेन आणि आताही मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको. आपण दोघं मिळून आहे ना ह्या सगळ्याचे पुरावे शोधून काढूया, आपण ह्या सगळ्या काही गोष्टी करूया असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी जेव्हा तो आता बोलून दाखवतो ना, तेव्हा ईश्वरीला सुद्धा खूप बरं वाटतं. ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे बघत असते, तर अर्णवने ईश्वरीच्या हातात आपला हात घेतलेला असतो आणि दोघंही जण आता पुढच्या प्रवासाला निघणार असतात, कारण त्यांना आता या सगळ्याचे पुरावे शोधायचे असतात. आणि त्याच वेळेला ईश्वरीसुद्धा देवाचे आभार मानते, कारण तिला साथ हवी होती आणि अर्णवजी ह्या सगळ्यामध्ये तिला साथ मिळत होती. त्याचसोबत इकडे वल्लरीचं मात्र नुसतं काहीच धडधड करत असतं, कारण ईश्वरीने सांगितलेलं असतं की ती आता पुरावे 24 तासात आणणार आहे आणि त्या बाईला सुद्धा समोर उभं करणार आहे. त्यामुळे ती जेव्हा आरशात बघते तेव्हा तिला दिसतं की तिच्या समोर ना तोंडाला संपूर्ण काळं लावलेलं असतं आणि तिचं संपूर्ण तोंड काळं झाल्याबरोबर तिला आता सुचत नसतं की काय करावं. ती आता म्हणत असते की नाही 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 सॉरी सॉरी, पण तेव्हा ती आता बघते पुन्हा आरशात, तर तिचं तोंड काळं झालेलं नसतं, पण तिला होणारे हे सगळे भास होत असतात, कारण तिला उद्याचा दिवस आठवत असतो की तिच्यासोबत नेमकं काय काय होणार आहे ते. आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त असा त्रास होत असतो. त्यानंतर ती विचार करते की ईश्वरी या श्रीकांत धुमाळपर्यंत पोचायला नको. मग श्रीकांत धुमाळपर्यंत ती पोचायला नको असं जेव्हा तिला वाटतं ना, तेव्हा मग आता ना ती लगेचच श्रीकांत धुमाळला कॉल करायचा विचार करते. श्रीकांत धुमाळ आपल्या ऑफिसमध्येच बसलेला असतो आणि तो आपली कामं करत असतो. त्यातच आता वल्लरी त्याला फोन करून सांगते की लवकरात लवकर आहे ना हे शहर सोडून कुठेतरी लांब निघून जा. त्याच वेळेला श्रीकांत धुमाळ म्हणत असतो की आता काय आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे तर मी वागतोय, मग आता अजून काय करायचं आहे. तुझी जी काही रिटायरमेंटची दिवस आहेत ना ते भरत आलेत ना, तसंही या 31 तारखेला तू रिटायर होणार आहेस. मग तुला तुझ्या अंगावर एखादा काळा डब्बा लावून घ्यायचा आहे का? तर तसं असेल ना तर तसं सांग, मग राहा ऑफिसमध्येच, मग मला विचारत बस प्रश्न, मग तुला सगळी उत्तरं जमतील. मग आता एवढं जेव्हा वल्लरी सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता श्रीकांत धुमाळ घाबरलेला असतो, त्याच्याकडे काही ऑप्शन उरत नाही. आता जे आहे ते तिथून जावंच लागणार असतं. मग वल्लरीला तेवढं सगळं सांगून कुठेतरी जीव तिचा भांड्यात पडतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता श्रीकांत धुमाळच्या ऑफिसच्या बाहेर येऊन पोचलेले असतात आणि दोघंही जण जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आपलं हे सगळं काम सक्सेस होईल ना, तुम्हाला काय वाटतंय अर्णव सर, खरंच खरंच होईल ना सगळ्या काही गोष्टी नीट, असंही आता ती त्याला विचारत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी विचारते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, आपण करतोय प्रयत्न, करूया आपण इथून पुढे सुद्धा प्रयत्न. गाडीतून तो उतरतो आणि आपलं शर्ट जे आहे त्याने अंगावर घातलेलं काढून टाकतो. बॅगेत येताना त्याने काही कपडे आणलेले असतात, एक असं फंकी टाईप शर्ट आणलेलं असतं आणि तो ते घालतो. अगदी ना त्याने टप्पोरी लुक केलेला असतो, कारण त्याला ना त्या श्रीकांत धुमाळकडनं माहिती काढून घ्यायची असते, त्याला रंगेहात पकडायचं असतं आणि यासाठी त्याचं हे सगळं काही सुरू असतं. आता अर्णवने पूर्ण कपडे वगैरे घातलेले असतात, त्यासोबत कॅप घालतो, एक गॉगलसुद्धा त्याच्याकडे असतो, एक रुमाल त्याने हाताला अगदी टपोरी मुलांप्रमाणे बांधलेला असतो. आणि जेव्हा आता ईश्वरी विचार करते की अर्णव सर कुठे राहिले, अर्णव सर अजून गाडीतून उतरले कसे नाही, असा विचार तिच्या मनामध्ये येतो. आणि मग ती गाडीतून उतरते आणि इकडे तिकडे पाहू लागते. तेव्हाच ती बघते तर काय, अर्णवने जो काही लुक केलेला असतो ना, तो बघून ना तिला आता काही सुधरतच नसतं. ती विचार करत असते की हे काय आहे, म्हणजे अर्णव सर, मी तर विचारही केला नव्हता कधी की तुम्ही असं सगळं काही कराल. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी बघून आता ईश्वरी चकित झालेली असते. ईश्वरी म्हणत असते, पण हे काय आहे? अर्णव म्हणतो, कैसा लगा फिर अभी ऐसे ही मुझे अंदर जाना. आता तो हिंदीमध्ये तिच्याशी बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, पण हे का? मग आता तो म्हणतो की जर मला त्या धुमाळला पकडायचं असेल ना, तर मला या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि यासाठी मी हे सगळं काही करतोय, हेही आता सांगितलेलं असतं.
मग आता ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही जे काही करताय ना ते एकदम परफेक्ट आहे, पण ह्या सगळ्यामुळे काय होणार आहे. अर्णव म्हणतो की बघ, आता जर मी असा गेलो ना आतमध्ये की तू पोपटासारखा बोलणार हेही मला माहिती आहे. आणि म्हणूनच अर्णव हा सगळा लुक करून आतमध्ये जात असतो. अर्णवने हा लुक केलेला असतो आणि तो ईश्वरीला आता हिंदीमध्येच बोलून दाखवत असतो. ईश्वरी तर सुद्धा आता त्याच्यावर एकदमच फिदा झालेली असते. तिलाही आता एकदम भारी वाटत असतं की अर्णवने जो काही लुक केलेला आहे ना त्यामुळे आता तिला आता एकदमच फ्लॅट व्हायला झालेलं असतं अर्णवकडे बघूनच. आता ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, खरंच तुम्ही खूप छान दिसताय आणि आपला प्लॅनही सक्सेस होईल असंही मला वाटते, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की अर्णव आता एकदम टपोरी भाषेमध्ये बोलत असतो आणि तो आता धुमाळच्या ऑफिसमध्ये जातो, जे मुख्य कार्यालय असतं. आणि तिथे काही लोक देखील असतात. ती अर्णवकडे बघत असतात. अर्णव ज्या काही अवतारात आलेला असतो ना त्या अवतारात अर्णवला बघून ना आता सगळीजणं चकित झालेली असतात. आणि अर्णव तर आता ना एकदमच ऐटीत असतो. आणि जेव्हा अर्णव त्याच्या समोर येऊन उभा राहतो ना तेव्हा अर्णवला आता श्रीकांत धुमाळच्या ऑफिसमध्ये जायचं असतं, म्हणूनच तो त्याच्या केबिन बाहेर उभा असतो. तिथे असणारा पिऊन म्हणत असतो की तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही का. आतमध्ये जाता येणार नाही, आतमध्ये बसलाय ना श्रीकांत धुमाळ, मला त्याला भेटायचं आहे. मग आता तो पिऊन म्हणत असतो की तुम्हाला असं भेटता येणार नाही, त्याआधी ना तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला आधी घ्यावी लागेल परमिशन. आणि जेव्हा तुम्ही परमिशन घ्याल ना तेव्हाच तुम्हाला जाता येणार. आधी असिस्टंटशी बोला आणि मग आतमध्ये जा, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता असिस्टंटची परवानगी घेऊनच आतमध्ये जायचं आहे म्हटल्यावर आता अर्णव जो आहे तो त्या असिस्टंटकडे जातो आणि असिस्टंटला थोडं तो घाबरवत असतो आणि म्हणत असतो की मला साहेबांना भेटायचं आहे. साहेबांना भेटायचं असेल तर मला काय करावं लागेल हेही आता विचारलं जातं. तेव्हा घाबरलेला असतो आणि तो विचारत असतो की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला ओळखत नाहीस का. इकडे ईश्वरी टेन्शनमध्ये असते. ईश्वरीला समजत नसतं की काय होत असेल आतमध्ये. तेच आता मामीलाही टेन्शन असतं, म्हणून मामीने ईश्वरीला कॉल केलेला असतो. तिला ईश्वरी घरात कुठेही दिसत नसते. मग ईश्वरीचं नेमकं काय चाललं हे मामीला जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी मामी जी आहे ती आता ईश्वरीला कॉल करते. ईश्वरीला ती विचारते की काय गं, कुठे आहेस, दिवसभर तर कुठे दिसतीस नाही, सकाळपासून गेली कुठे आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते की माझं काम होतं सो मी बाहेर आली आहे. मग आता मामीला हे जाणून घ्यायचं असतं की ही बाहेर म्हणजे नेमकी गेली तरी कुठे आहे. आणि म्हणूनच आता मामी तिला विचारायचा प्रयत्न करत असते. पण आता ईश्वरीच्या मनामध्ये तोच विचार येत असतो की मामी मला सरळ सरळ का विचारते की मी कुठे आहे, काय आहे. नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. पण आता ईश्वरीसुद्धा हुशार आहे. ती कशाला मामीला काही सांगेल. ती म्हणत असते की मी थोडी कामात आहे, मी बिझी आहे, थोडं मी बाहेर आली आहे. पण आता ईश्वरी खरं काय जे आहे ते सांगत नाही. आणि जेव्हा ईश्वरी सगळ्या काही गोष्टी खऱ्या आहेत त्या सांगत नसते ना, म्हणून वल्लरीचं डोकं फिरलेलं असतं. ईश्वरीने बिझी आहे सांगून फोन तर कट केलेला असतो. पण आता दुसरीकडे वल्लरी जी आहे ती थोडा विचार करत असते. वल्लरीच्या डोक्यामध्ये आता सतत तेच सुरू असतं. वल्लरी विचार करते की ईश्वरी नक्कीच आहे ना पुरावे शोधायला गेली असणार आहे. पण दुसरीकडे श्रीकांत धुमाळला तर मी गायब व्हायला सांगितलं आहे आणि त्यामुळे तो काही आता तिथे नसणार आहे. तर इकडे आता जो अर्णव असतो ना तो स्वतःचं नाव चिंटू असं सांगतो आणि तो म्हणत असतो की मला ना अंडरवर्ल्डच्या सगळ्या खबरी असतात. मी एक मोठा खबरी लाल आहे. चिंटू खबरी लाल बोलतात मला आणि माझ्याकडे आतासुद्धा एक मोठी खबर आहे आणि तीच मला श्रीकांत धुमाळला सांगायची. तर आता तो म्हणत असतो की मला सांगा ना, मला सांगा, कारण का सर नाही आहेत. मग आता अर्णवला श्रीकांतलाच भेटायचं असतं ना, म्हणून मग आता तो म्हणत असतो की मी जी काही खबर देईल ना त्या खबरने ना तुम्ही एकदम आकाशात एकदम आभाळात जाईल बघा, लक्षात ठेवा. म्हणजे आभाळात म्हणजे कसं, ती तुम्हाला न्यूज जर भेटली ना तर तुम्ही एकदम टॉपला असाल बघा, असं आता तो त्याला म्हणत असतो. त्यावर तो आता माणूस म्हणत असतो पण सांगा ना काय खबर. मग मी तसं सरांना सांगेन ना. मग आता अर्णव सांगतो की तुला मी तर काही सांगणार नाही आहे, तुला काय मला भेट घडवून द्यायची नाही आहे ना, ठीक आहे राहू दे. मग आता तो म्हणतो की साहेब असं काय करताय सांगा ना. मग आता अर्णव त्याचा नंबर जो आहे ना तो मात्र आता त्याला एका पेपरवर लिहून देत असतो. त्याला म्हणतो की एक मिनटं थांब रे, एक मिनटं थांब. आणि त्याच्याच फाईलमधला एक पेपर घेतो, एक पेन घेतो आणि त्याला पाटी व्हायला सांगतो. त्याच्या पाटीवर तो कागद धरतो आणि त्या पेनाने नंबर लिहून टाकतो त्याचा आणि तो नंबर त्याच्या खिशात टाकतो. त्याला म्हणतो बघ तुला खबर हवी असेल तर सांग मला, तुझ्या बॉससोबत माझी भेट घडवून आण, असं अर्णवने आता डायरेक्टली त्याला सांगितलेलं असतं. तर आता हा जो असिस्टंट असतो महेश, जो काही श्रीकांत धुमाळचा असिस्टंट आहे, त्याला काही झालं तरी सुद्धा हे काम करावं लागणार
करणार असतं. दुसरा त्याच्याकडे काही पर्यायच नव्हता. अर्णवने त्याची जी काही बोलीभाषा होती ती बोलून दाखवली होती आणि त्यामुळे मात्र त्याला कळलेलं होतं की हा खरंच खूप मोठा खबरीलाल आहे आणि ह्याच्याकडे नक्कीच मोठी खबर आहे आणि निवडणुकीबद्दल तो काहीसा असा हिंट देऊन जातो. मग इकडे लगेच अर्णव गेल्यावर महेशने श्रीकांत धुमाळ यांना कॉल केलेला असतो आणि इथे एक असा माणूस आला होता आणि त्याबद्दल तो आता सांगू लागतो. आणि जेव्हा तो या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना, तेव्हा मात्र लगेचच श्रीकांत धुमाळला सुद्धा लक्षात येतं की आपल्याला एवढी मोठी खबर मिळत असेल तर का सोडायची नाही. इकडे अर्णव बाहेर येतो तेव्हा ईश्वरी म्हणते की काय झालं, श्रीकांत धुमाळ भेटला का? त्यावर ईश्वरीला अर्णव सांगतो की नाही, श्रीकांत धुमाळ काही केल्या मला भेटला नाही. मग ईश्वरी म्हणते की काय करायचं आहे मग आता? अर्णव म्हणतो काळजी करू नको, या अशा मोठ्या पत्रकारांना मोठमोठ्या न्यूज मिळाल्या ना की त्यांचं काम होणार असतं. तसंच एक पिल्लू सोडून आलो आहे मी, बघ लवकरात लवकर फोन तर येईलच त्याचा, असं मला तरी वाटतं, असंही अर्णव आता ईश्वरीला सांगत असतो. अर्णवने जेव्हा ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना, तेव्हा ईश्वरी थोडी शांत असते कारण तिला अर्णववर पूर्ण कॉन्फिडन्स होता. कारण अर्णवने ना पूर्ण 100% काम केलेलं होतं जेणेकरून तो भेटायला हवा. तर इकडे मात्र आता ज्या गोष्टींवर नंबर तर मिळालेला असतो अर्णवचा त्या धुमाळला, म्हणून धुमाळने आता लगेचच ना अर्णवला कॉल केलेला असतो आणि अर्णवला कॉल करून धुमाळ आता सांगू लागतो की आला होतात ना माझ्या ऑफिसवर, काय खबर आहे तुमच्याकडे, सांगा ना काय खबर आहे, असंही आता विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जातात ना, तेव्हा मात्र आता श्रीकांत जो आहे तो म्हणत असतो की सांगा काय खबर आहे, कुठे यायचं आहे भेटायला. मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सांगतो, माझ्याकडे लई मोठी खबर आहे, बोलून असं नाही समोर भेटून आपण सांगणार आहे, असंही तो असा रावडी भाषेत बोलत असतो. आणि त्यानंतर तो आता म्हणत असतो की मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, काय ना इकडे पुढे ना एक गोडाऊन आहे, तिथेच मला येऊन भेटा, हेही त्याने सांगितलेलं असतं. मग श्रीकांत धुमाळ देखील भेटायला तयार होतो. मग तो विचारतो दया आधी आपण भेटलोय का? त्यावर आता काय तुम्ही हे विचारत बसलात साहेब, तुम्हाला तुमच्या माहिती मिळायची मतलब आहे ना, मग भेटा ना, तुम्हाला खबर हवी का नको, अर्णवने डायरेक्ट त्याला म्हटलेलं असतं. त्यामुळे श्रीकांत धुमाळला तर खबर हवी असते. तो विचार करतो की आता माझी रिटायरमेंट आहे आणि जरा टॉप लेवलची खबर जर दिली, बातमी पसरवली तर आपल्याला काहीतरी चांगलं अवॉर्ड मिळू शकतं, काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ शकतात. म्हणून श्रीकांत धुमाळ त्याला भेटायला तयार झालेला असतो. आणि हे सुद्धा ईश्वरी आणि अर्णवसाठी खूप तरबेज होतं, खूप जास्त भारी होतं आणि त्यामुळेच आता तो भेटायला तयार असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना वल्लरीच्या माथ्यावर पडणार असतात, कारण वल्लरीला माहीत नसतं की अर्णव आणि ईश्वरीने जी काही चालाकीबाजी केलेली आहे ना, त्यामुळे त्यांचा प्लॅन जो आहे तो कसा उलटा पडणार आहे. इथे श्रीकांत धुमाळ जो आहे तो आपली गाडी ना एका फार्म हाऊसवर लावतो, जिथे त्याने आधीच फार्म हाऊस बुक केलेला असतो. त्या फार्म हाऊसजवळ त्याने ती गाडी लावलेली असते आणि तो स्वतःच एकटा तिकडनं निघालेला असतो. दुसरीकडे वल्लरी आता म्हणते की श्रीकांत तर गायब झालेला आहे, त्याची लोकेशनवर गाडी आहे, पण एकदा ती त्याच्या माणसाला, म्हणजे तिने एक माणूसही कामाला लावलेला असतो की श्रीकांत धुमाळवर लक्ष ठेवायला. तिने आता त्या माणसाला कॉल केलेला असतो आणि विचारलेलं असतं की काय झालं, श्रीकांत धुमाळबद्दल माहिती आहे का, लोकेशन मग तो त्याची गाडी तिथेच आहे का. मग आता त्या माणसाला जेव्हा ती कॉल करते आणि त्याला म्हणते, तेव्हा तो माणूस म्हणत असतो की साहेबांची गाडी तर इथेच आहे, पण सर फार्म हाऊसवर नाही आहे, ते कुठेतरी गेलेत, गाडी तर इथेच पार्क केलेली आहे, असं देखील आता तो म्हणतो. मग इकडे दुसरीकडे तर टेन्शनच येतं वल्लरीला की आता हा माणूस गेला कुठे असेल, पण तो माणूस गेलेला असतो भेटायला अर्णव आणि ईश्वरीला. हे काही केल्या आता वल्लरीला कळत नसतं. वल्लरीसाठी खूप मोठं आव्हान असतं. वल्लरीला तर टेन्शन येतं, कारण वल्लरीला माहिती आहे 24 तासांच्या आत ही दोघंही जण काही करू शकतात आणि समोर जर पुरावे आणले तर आपलं काही खरं नाही, ही गोष्ट माहिती असते. मग आता जेव्हा तिला कळतं की श्रीकांत धुमाळ फार्म हाऊसवर नाही आहे, गाडीतही नाही, गाडी तिथेच पार्क करून तो गेला आहे, म्हणूनच आता टेन्शन येतं. आणि मग विचार केला जातो की कुठे गेला असेल, कुठे काय, असा विचार करू नये ना. तिला आता काही सुधरत नसतं. ती पण म्हणते की काय माणूस आहे, ह्याला सांगितलं होतं अंडरग्राऊंड राहा, तरी पण सुद्धा हा बाहेर पडला, काय गरज होती या माणसाला बाहेर पडायची, आतमध्ये राहायचं होतं ना, ह्याने तर आता माझी वाट लावायलाच घेतली, असं वल्लरी एकटीच बडबडत असते. वल्लरीची चारी बाजूने कोंडी झालेली असते, कारण तिने इतके दिवस जे सत्य लपवून ठेवलं होतं ते अखेरीस आता बाहेर येणार होतं. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं ईश्वरीने आपल्या आईला समोर आणलेलं असतं, त्यात तिचे बाबासुद्धा असतात. आणि तेव्हा सगळ्या गोष्टी समोरासमोर होत असतानाच ईश्वरी म्हणत असते की इथे मामी दिसत नाहीत, मामी कुठे गेल्या. आणि मग जेव्हा मामींबद्दल बोललं जातं तेव्हा मामा वल्लरीला हाक मारून बोलवून घेतो. आता वल्लरी घाबरलेली असते. मग आता ह्या वेळेला तरी वल्लरीचं पितळ उघडं पडेल का सगळ्यांसमोर, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.